स्तुती असो. आज पुन्हा एक वार परमेश्वराने त्याच्या चरणाशी आपल्याला एकवटलेलं आहे. बेतसदा प्रार्थना केंद्र, शांती सागर उपासना मंदिर आणि आपल्या या मंदिराचा 7वा वर्धापन दिन आज आपण साजरा करत आहोत. आणि त्या निमित्त जी प्रार्थना सभा गेले 3 दिवस आपण त्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि निश्चित देवबापाने आपली भेट घेतलेली आहे. 17 वर्ष देवाच्या उपस्थितीत अनुग्रहात आपल्या या मंडळीचा, या मंदिराचा प्रभूने सांभाळ केला आहे. आणि प्रभूचे सन्माननीय सेवक रेव्हरंट अशोक लोंढे पाळक साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. त्याच प्रकारे पास्टर जालिंदर आवळे, पास्टर आकाश लोंढे, इतर देवाचे सन्माननीय सेवकगण या ठिकाणी आहेत. सगळ्यांबद्दल मी देवाचे मनापासून आभार मानतो. त्यावेळेस आपण सगळ्या देवाच्या निवडलेल्या संतगणांसाठी जोरदार टाळ्या वाजवून प्रभूचा गौरव करूया. येशूसाठी जोरात. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाचं स्वर्ग सिंहासन आहे आणि पदासन पाय ठेवण्याची जागा पृथ्वी आहे, तो एवढा मोठा परमेश्वर आहे की त्याच्यासारखं कुणी नाही. परमेश्वर सर्वव्यापी देव आहे आणि परमेश्वराला जेव्हा मानवाची भेट घेण्याची इच्छा झाली तेव्हा परमेश्वराने एक अलौकिक योजना मोशेला प्रकट केली आणि परमेश्वराने सांगितलं की मोशे, तुला एक असं ठिकाण बनवायचंय की जे चालतं फिरतं मंदिर असेल, जे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येईल. आणि त्या काळामध्ये निवास मंडपाची रचना करण्यासाठी देवबाबांनी योजना केली आणि मोशेने निवास मंडप तयार केला. आणि त्या अतिपवित्र स्थानामध्ये देवाची महान उपस्थिती उतरून येत असे. बाहेरचं अंगण, तिथे काही छपर नव्हतं, तिथे डायरेक्ट सूर्याचा प्रकाश होता. पवित्र ठिकाण. बाहेरच्या अंगणामधून पवित्र स्थानामध्ये आल्यानंतर तिथं दीपवृक्ष होता आणि दीपवृक्षाच्या प्रकाशामध्ये पूर्ण पवित्र स्थान उजळून जायचं. आणि अतिपवित्र स्थान होतं, त्याच्या आतमध्ये पडदा असायचा आणि पडद्याच्या आतमध्ये अतिपवित्र स्थान. तिथं फक्त कराराचा कोश होता आणि कराराच्या कोशातल्या त्या 3 पवित्र वस्तू त्यामध्ये ठेवलेल्या होत्या. वास्तविक पाहता अंगणामध्ये सूर्यप्रकाश आहे, पवित्र स्थानामध्ये त्या ठिकाणी दीपवृक्ष प्रकाश देण्यासाठी, पण अतिपवित्र स्थानात मात्र कुठला दिवा नव्हता. आणि कुठला दिवा नसताना तिथं प्रकाश असायचा. आणि तो कोणता प्रकाश होता? साक्षात देवाच्या उपस्थितीचा प्रकाश त्या ठिकाणी असायचा. परमेश्वराच्या उपस्थितीने अतिपवित्र स्थान भरलेलं असायचं. देवाची उपस्थिती तिथं असायची. देवाच्या प्रिय लोकांनो, एखाद्या सर्वसाधारण माणसाला अतिपवित्र स्थानात जाण्याची मुभा नव्हती. देव आपल्याला भेटण्याची कोणत्याही मनुष्याला मोकळीक नव्हती. फक्त याजक मंदिरात जाऊ शकतो आणि मुख्य याजक अतिपवित्र स्थानात जाऊ शकतो. त्याचा रीतिरिवाज सगळा ठरलेला होता आणि त्या व्यतिरिक्त कुणाला वाटलं आणि म्हणून तो पवित्र स्थानात गेला असं चालत नव्हतं. आणि कदाचित कोणी चुकून जरी नियम मोडायचा प्रयत्न केला की आम्हाला जाऊया, तर मनुष्य काही तिथं वाचणार नाही. कारण की त्या पवित्र उपस्थितीमध्ये पापी मनुष्य टिकू शकत नव्हता आणि मनुष्य देवाच्या उपस्थितीमध्ये टिकण्याच्या योग्यतेचा नव्हता. देवाच्या प्रिय लोकांनो, मग कालांतराने हा कराराचा कोश वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन फिरले. 40 वर्षाचा प्रवास होता आणि मग त्या प्रवासामध्ये सरते शेवटी एकदा तो कोश त्या कनान भूमीमध्ये, कनान देशामध्ये आला. आणि तिथं आल्याच्या नंतर देवबापाने एका राजाला निवडलं आणि त्याचं नाव होतं दावीद. आता दाविदाच्या काळामध्ये त्या ठिकाणी दावीदकडे काही मंदिर नव्हतं आणि परमेश्वराने तर योजना केली होती की दावीद मंदिर बांधणार नाही, त्याचा मुलगा बांधेल. कारण त्याने खूप रक्तपात केला होता. ही देवाची योजना त्याच्यासाठी नव्हती मंदिर बांधण्याची. आणखीनही काही गोष्टी असतील, परंतु त्या ठिकाणी दावीदाने मंदिर काय बांधलं नाही. आणि मग दावीदने काय केलं की एक छोटीशी झोपडी तयार केली आणि त्या झोपडीला दाविदाचा निवास मंडप म्हटलं जातं, टॅबरनॅकल ऑफ डेव्हिड. त्याला हिंदी बायबलमध्ये दाऊद की जुग्गी, दाविदाची झोपडी असं म्हटलेलं आहे. आणि ह्या झोपडीमध्ये किंवा या दाविदाच्या निवास मंडपामध्ये किंवा या दाविदाने बनवलेल्या तंबूमध्ये
दाविदाचा तंबू मराठी बायबलमध्ये म्हटलंय. ह्या ठिकाणामध्ये 40 वर्ष तो कराराचा कोष ठेवण्यात आला, कारण मंदिर नव्हतं. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणातून ज्या वेळेस शलमोनाने मंदिर बांधलं, तेव्हा सरते शेवटी तो कोष तिथून घेतला याजकांनी आणि तो नेऊन देवाच्या त्या पवित्र मंदिरमध्ये नेऊन ठेवला. आणि देवाची उपस्थिती अशी आली की सगळं मंदिर देवाच्या तेजाने भरून गेलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या ज्या वेळेस तुम्ही ही वचनं वाचता पाहता, त्यावेळेस त्या देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी काहीतरी नियम आणि अटी होत्या. आणि परमेश्वर त्याच्या मंदिरात, त्याच्या निवास मंडपामध्ये, मग दाविदाचा निवास मंडप असो, मोशेचा असो, किंवा कुठेही जिथे देवाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी निवडक लोक जात होते. आणि ज्यावेळेस आपण हबक्कूक याचा 2रा अध्याय आणि 20वे वचन वाचतो, हबक्कूक 2 आणि 20 मध्ये बायबल सांगतं, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. सगळ्यांनी म्हणा, परमेश्वर, परमेश्वर, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. हालेलुया. परमेश्वर कुठे आहे? त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. स्तोत्रसंहिता 11वा अध्याय आणि 4थं वचन, स्तोत्र 11 आणि 4. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे. त्याचे नेत्र मानवांना पाहतात, त्याच्या पापण्या त्यांना आजमावतात. परमेश्वर मानवाकडे पाहतो आणि परमेश्वर त्याच्या पवित्र मंदिरात आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आणि म्हणून जिथं देव आहे, जुना करार होता की ज्या ठिकाणी देव आहे तिथं मनुष्याला जाण्याची मुभा नव्हती. जुना करार एवढा भयंकर होता की ज्या डोंगरावरती, ज्या पर्वतावरती, सिनाय पर्वतावरती देवाची उपस्थिती उतरून यायची, त्या डोंगराजवळ जाण्याची देखील माणसांना मुभा नव्हती. जर एखादं जनावर तिथे गेलं त्या डोंगरावर मरून जाईल अशी परिस्थिती होती. इतकं तो पवित्र आणि भयावह देव त्या ठिकाणी उतरून येत असे. पण मनुष्याला, साधारण लोकांना तिथं जाण्याची मुभा नव्हती. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला धन्यवाद द्या की आमच्यासाठी आज प्रभूने भवनाचे दरवाजे उघडलेले आहेत. हालेलुया. आज आमच्यासाठी मंदिर उघड करण्यात आलेलं आहे. आणि उलट आता आमच्यासाठी अशी कृपा देवाने पुरवलेली आहे की ज्यांना मंदिरापासून लांब ठेवलं होतं, आता त्यांना मंदिराजवळ येण्याची परमेश्वराने मोकळीक दिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून आमची पावलं निरंतर प्रभूच्या भवनाकडे वळणं गरजेचं आहे. मग मंदिरात आल्यावर आम्हाला काय मिळणार? पहा, योशिया नावाचा एक राजा आहे. वयाच्या 8व्या वर्षी राजा झाला. दुसरे राजे 22वा अध्याय 1 ते 13 वचन आहेत. दुसरे राजे 22 अध्याय आणि 1 ते 13 वचन. काही वचन आपण त्यातून वाचूया. 3ऱ्या वचनापासून वाचू. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी काय घडलं ते ऐका. आपल्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी योशिया राजाने आपला चिटणीस शाफान बिन असल्या बिन मशुल्लाम याला परमेश्वराच्या मंदिरी पाठवले. राजाने शाफान जो चिटणीस होता त्याला मंदिरात पाठवलं. कशासाठी पाठवलं? ऐका. त्याने त्याला सांगितले, जा मुख्य याजक हिल्किया ह्याला सांग की जो पैसा परमेश्वराच्या मंदिरी आलेला आहे व द्वारपाळांनी लोकांपासून जमवला आहे त्याचा हिशोब करा. परमेश्वराने अशी योजना केली. योशिया राजाने आपल्या एका अधिकाऱ्याला मंदिराकडे पाठवला आणि याजकाला निरोप पाठवला. हिल्किया नावाचा याजक आहे, त्याला सांगितलं की जो पैसा मंदिरात गोळा झालेला आहे तो सगळा पैसा बाहेर काढा आणि त्याचं मोजायला तुम्ही सुरुवात करा. अरे वा. मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामगारांना द्या. त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. समजून घ्या काय देवाचं वचन आहे. राजा आज्ञा करत आहे, हिल्किया याजकाला जाऊन सांग, चर्चचा सगळा पैसा, मंदिराचा सगळा पैसा बाहेर काढा आणि
मोजा आणि तो पैसा मोजून जिथं जिथं पडझड झालेली आहे, कुठं प्लास्टर तुटलंय, कुठं भिंती तुटल्या, कुठं काय झालं असेल, सगळी डागडुजी करा आणि जुनं मंदिर परत नवीन करा. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात खूप पैसेवाले लोक आहेत ज्यांच्याकडे ओसंडून वाहणारा पैसा आहे, पण तो प्रत्येक व्यक्ती देवाचं भवन बांधत नाही. पण ज्याच्यावर देवाची कृपा झाली तोच व्यक्ती देवाचं घर बांधू शकतो. ज्याच्याबद्दल देवाची योजना आहे त्या व्यक्ती खेरीज कोणीही देवाचं भवन उभं करू शकत नाही. कोणीही देवाच्या राज्यासाठी हातभार लावू शकत नाही. जे देवाच्या योजनेतले लोक आहेत, देव त्यांचा उपयोग करतो. अख्ख्या मंदिरात जेवढा पैसा आहे, जेवढा आजपर्यंत जमा झालाय, तो सगळा बाहेर काढा, सगळा मोजा आणि चर्चचं काम सुरू करा. मंदिराची डागडुजी करा. मंदिर जिथं पडझड झालीये, अख्ख्या मंदिराला रिन्यूएट करा. जे जुनं आहे ते झाकलं जाऊ द्या आणि त्याला आता नवीन बनवून टाका. पूर्ण मंदिर नवीन करून टाका. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, काय घडलं? एक अद्भुत गोष्ट घडली. मग तो परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणाऱ्या कामदारांना द्या. त्यांनी तो पैसा घेऊन मंदिराची मोडतोड झाली असेल ती दुरुस्त करण्यासाठी कारागिरांना द्यावा. सुतार, बांधकाम करणारे व गवंडी यांना तो द्यावा. तसेच मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी इमारती, लाकूड व घडीव चिरे विकत घ्यावेत. ज्यांच्या हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की. बऱ्याच चर्चमध्ये वादविवाद आणि भांडणं असतात. आणि ते का असतात माहिती का? चर्चचा पैसा गेला कुठं, मंडळीचे पैसे कुठे, कुणी तो पैसा कुठं ठेवला. एक टाइम असा होता की त्या लोकांकडे येशूचं रक्त नव्हतं. एक टाइम असा होता की त्यांच्याकडं नवा करार नव्हता. एक टाइम असा होता की त्यांना पवित्र आत्मा पूर्ण रीतीने देण्यात आला नव्हता. तरी पण त्यांचा एवढा भरोसा होता की त्यांच्यातला कुणी हिशोब मागत नव्हता. जिथं काम देवाच्या सामर्थ्याने चाललंय, जिथं देवाचं काम चाललंय, तिथं आम्ही कोणत्याही प्रकारची शंका घेता कामू नये. आम्ही देवाला दिलं, आमचं काम संपलं, तिथून पुढचं काम परमेश्वर बघून घेईल. कुणी आमेन म्हणणार आहे का? अभिषिक्तांवरती कधीही हिशोब मागू नका. चर्चच्या कोणत्याच पालकाला विचारू नका तुम्हाला दान मिळालं, तुम्ही त्याचं काय केलं. त्याचे अकाउंटेबल तुम्ही नाही, ते मोजणारे तुम्ही नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी जाणून देणार आहे. परमेश्वर सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि ज्यांनी चर्चमध्ये अशा प्रकारचे वादविवाद निर्माण केले, ज्यांनी पैशावरती नजर लावली, यहुदाचं काय झालं तुम्हाला माहित पाहिजे. तो काळ असा होता की त्यातल्या एकाही व्यक्तीने विचारलं नाही की किती पैसा आला, कुठं खर्च केला आणि काय झालं. किती विश्वास त्या काळात लोकांनी दाखवलाय. आणि हे सगळं होत असताना काय घडतंय पहा. ज्यांच्या हाती तो पैका दिला होता त्यांच्याकडे कोणी हिशोब मागितला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करत. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस याला सांगितले, आता काहीतरी वेगळं घडलंय. आले होते पैसे मोजायला, आले होते मंदिराचं काम करायला, आले होते मंदिर नवीन करायला. ते तर करायचंच आहे, पण काहीतरी वेगळी गोष्ट इथं घडलेली आहे. शाफान चिटणीसाने राजाला काय सांगितले ऐका. हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने, माफ करा, 8वं वचन. मुख्य याजक हिल्किया याने शाफान चिटणीस याला सांगितले की परमेश्वराच्या मंदिरात मला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे. आमेन म्हणणार. हालेलुया. मंदिरात कुठेतरी तिजोरी असेल, सगळ्यांचा पैसा तिथं जमून ठेवला असेल. ती पैशाची पिशवी बाहेर काढ, ती गोणी बाहेर काढ पैशाची, ते दान बाहेर काढ, ते बाहेर काढ. ते करता 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 त्यांना एक क्षण असा आला की त्या मंदिरात त्यांना देवाचा ग्रंथ बायबल सापडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तुम्ही इथं कोणत्याही उद्देशाने या, इथं तुम्हाला देवाचं वचन सापडणार. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आणि मग जसं तुम्ही पुढं वाचत याल तुम्हाला दिसेल की तो ग्रंथ ज्यावेळेस वाचण्यात आला, 10वं वचन. शाफान चिटणीसाने राजाला आणखी असे सांगितले की हिल्किया याजकाने मला एक ग्रंथ दिला आहे. शाफानाने तो राजाला वाचून दाखवला. त्या नियमशास्त्रात त्या ग्रंथातील वचने राजाने ऐकली तेव्हा त्याने आपले वस्त्र फाडले. कोणी आमेन म्हणणार आहे? हालेलुया.
देवाचं वचन त्याच्या मनाला असं भिडलं की राजाने त्याचे सगळे त्याचे वस्त्र फाडून टाकले. त्याच्या मनाला ते लागलं वचन. आणि मग पुढं काय होतं पहा. मग त्यांनी हिलकिया याजक, अहिकाम बिन शाफान, अकबोर बिन मिखाया, शाफान चिटणीस व राजसेवक आसया यांना आज्ञा केली की हा जो ग्रंथ सापडला आहे त्यातील मजकुरा संबंधाने तुम्ही जाऊन माझ्यातर्फे, प्रजेच्या तर्फे व सर्व यहुदाच्या तर्फे परमेश्वराला प्रश्न करा. आमच्या वाडवडिलांनी या ग्रंथातील वचने ऐकली नाहीत, आमच्यासाठी जे ह्यात लिहिले आहे ते पाळले नाही, म्हणून परमेश्वराचा आमच्यावर मोठा क्रोध भडकला आहे. आणि पुढे जाऊन हाच ग्रंथ जो मंदिरात सापडला तो ग्रंथ घेऊन सगळ्या लोकांपुढे वाचण्यात आला. राजाने तो ग्रंथ वाचला. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही चर्चचं बांधकाम करता, ऐकताय तुम्ही चर्च, आणि ते बांधकाम होत असताना फक्त हातांनी बांधलेली इमारत बांधली जाणार नाही. ज्या वेळेस ते लोक तिथं मंदिरामध्ये गेले, त्यांना देवाचा ग्रंथ म्हणजे त्यांना देवाचं वचन सापडलं. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या राज्यात येता आणि सखोल एखादी गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करता आणि सरते शेवटी जेव्हा तुम्हाला वचन सापडतं, ते संपत्ती शोधत होते, ते भांडारातला पैसा शोधत होते, ते शोधता शोधता वचनापर्यंत पोहोचले. देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यात मोठी संपत्ती देवाचं वचन आहे. आज जगातली संपत्ती संपू शकते, पण देवाच्या वचनाची संपत्ती कधीही न संपणारी आहे. या मंदिरात देवाचं वचन असावं म्हणून देवाने त्याचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. हालेलुया. आणि धन्य आहेत ते लोक जे मंदिर बांधण्यासाठी आपला पैसा देत आहेत. धन्य आहेत ते लोक जे देवाच्या राज्यासाठी परिश्रम करत आहेत. तुम्ही किती देता हे महत्वाचं नाही. कान उघडे ठेवून ऐका. ऐकताय तुम्ही सगळे? तुम्ही किती मोठी अमाऊंट दिली त्याच्याबद्दल मी बोलत नाही. मी हे बोलतोय तुम्ही कोणत्या मनाने दिलं आणि दिल्यानंतर मागं काय राहिलं ते जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. काही लोकांना समजलं नाही, पण समजून सांगण्यासाठीच लांबून आलो. विधवेच्या 2 टोल्याचा संदेश तुम्ही ऐकलेला आहे. आणि काही काही लोक चर्च येताना 2 रुपये घेऊन येतात. विधवेच्या 2 टोल्या. असं वाटतं याला 2 टोले दिले पाहिजेत 2 टोल्यावाल्याला. ऐकताय तुम्ही? काय वचन आहे. तिची उपजीविका, तिच्याकडचं सगळं टाकलं. तुमच्याकडं काय, तुम्ही देवाला उत्तम दिल्याच्या नंतर देवाच्या भवनामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. कोणी आमेन म्हणाल का? तुमच्या देण्याद्वारे. खूप महत्वाची गोष्ट आहे. देवाच्या राज्यात आमचा काहीतरी हातभार राहिला पाहिजे. काही लोक नुसते हॉस्पिटलला खर्च करतात, कोर्ट केसेस मध्ये खर्च करतात, जगामध्ये खर्च करतात, फी भरण्यात, कर्ज भरण्यात, सगळ्या गोष्टी खर्च करतात, पण देवाच्या राज्यात खर्च करत नाहीत. त्या काळात लोकांनी आशा देणग्या दिल्या होत्या की देवाच्या भवनाचं काम पूर्ण झालं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आज देवाच्या प्रिय लोकांनो, पैसा शोधता शोधता त्या देवाचं वचन सापडले. याचा अर्थ देवाच्या भवनामध्ये वचन आहे. तुम्ही देवाच्या राज्यात आल्यानंतर तुम्हाला देवाचं वचन मिळणार आहे की जे वचन सगळ्यात मोठी आणि आशीर्वादाची गोष्ट आहे. हालेलुया. एक दिवशी काय झालं की जसा येशूचा जन्म झाला, मरिया योसेफ यांच्या जीवनात तर आशीर्वादच आला मोठा. हालेलुया. कारण पहिले कसे गरीब बिरीब होते, आहे की नाही, सर्वसाधारण परिवारातले होते. येशूला जन्म घ्यायला जागा नव्हती, याच्यावरच कळून घ्यायचं त्याची काय स्थिती असेल. पण जेव्हा येशू त्यांच्या जीवनात आला, काय घडलं? पूर्वेकडून मागे लोक आले. रिकाम्या हाताने आले का? कसे आले? सोनं, चांदी, ऊद, बोळ, काय त्यांना मूल्यवान द्रव्य घेऊन यायचे होते ते सगळं त्यांनी थैल्या आणल्या, डायरेक्ट येशूच्या चरणाशी आणून सोडल्या. हालेलुया. येशू आल्यावर बरकतीला सुरुवात होते प्रियांनो. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं आशीर्वाद येत राहतात. म्हणून आशीर्वाद मागू नका, येशूला मागा. मला येशू पाहिजे. मला येशू आला की सगळे आशीर्वाद मोकळे होतात. येशू पाहिजे प्रियांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये येशू पाहिजे. येशू असेल आमच्या जीवनात, सगळे मोठे आशीर्वाद मोकळे झाल्याशिवाय राहत नाही. आमच्या जीवनात ख्रिस्ताची आम्हाला गरज आहे. बरं, आता जसा येशू त्यांच्या जीवनात आहे, येशूमुळे ते आशीर्वादित आहेत, मरिया आणि योसेफ. आणि मग येशू ख्रिस्त 12 वर्षाचा झाला.
आणि मग त्यांचा सण होता. लूक याचा 2रा अध्याय आणि 41 ते 50 वचनामध्ये सुंदर घटना नमूद करण्यात आलेली आहे. त्याचे आई दरवर्षी वरांगण सणास यरूशलेमेत जात असत आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा ते त्या सणातील रिवाजाप्रमाणे तेथे गेले. मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले. तेव्हा तो मुलगा येशू यरूशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यात असेल असे समजून ते 1 दिवसाची वाट चालून गेले. नंतर नातलग व ओळखीचे यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला, परंतु तो त्यांना सापडला नाही. म्हणून ते त्याचा शोध करत करत यरूशलेमेस परत गेले. मग असे झाले की 3 दिवसानंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्न करताना सापडला. आमेन. काय सिच्युएशन आहे. येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना त्याच्या आई वडील त्याला यरूशलेमेत सणासाठी घेऊन आले आणि तिथं आल्याच्या नंतर हुकाचूक झाली. बऱ्याच वेळा हुकाचूक होते आणि मग आई वडील पुढे निघून गेले. त्यांना वाटलं येशू मित्रांमध्ये असेल, नातेवाईक असेल, कुठंतरी असेल. पण 1 दिवस झाला येशू भेटलाच नाही. त्यांनी शोधायला सुरुवात केली. मित्रमंडळीत नाही, नातेवाईकात नाही. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक वचनाचं गांभीर्य इथं समजून घ्या. मरिया आणि योसेफ यांनी येशूचा शोध नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये केला. त्यांना येशू सापडला नाही आणि म्हणून जगिक नात्यांमध्ये गुरफटले जाऊ नका. काही लोक देवाला वेळ देत नाहीत. आज ह्या लग्नाला गेलो, उद्या त्या वाढदिवसाला गेलो, त्याला पुरायला गेलो, त्याच्या घरच्या बारशाला गेलो. आयुष्य सगळं नातेवाईकांना खुश करण्यात, मित्रमंडळीमध्ये जाण्यात लोक वेळ वाया घालवतात, पण त्यांना चर्चकडे यायला वेळ नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, मरिया आणि योसेफ यांना त्या मित्रमंडळीमध्ये येशू सापडला नाही, नातेवाईकात येशू सापडला नाही. 3 दिवसांनंतर येशूची आणि त्यांची भेट मंदिरामध्ये झाली. कोणी आमेन म्हणणार आहे का? येशू जर पाहिजे तुमची पावलं देवाच्या भवनाकडे वळली पाहिजेत. येशू पाहिजे तर तुम्हाला प्रभूच्या भवनाकडे यावं लागेल. येशू पाहिजे तर तुम्हाला प्रभूच्या अनुभवासाठी तुम्हाला देवाच्या वचनाकडे यावं लागेल. त्या ठिकाणी ज्यावेळेस ते प्रभूला तिथं पाहतात, ते विचारतात, बाळा तू आमच्याशी कसा वागलास, असा का केला असं आमच्या बरोबर? येशूने म्हटलं, मी माझ्या पित्याच्या घरी असावं हे तुम्हाला माहित नव्हतं का? तुमच्या ध्यानात आलं नाही का? येशू आपल्या पित्याच्या घरीच असणार. प्रियांनो, हे समजायला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे योशिया राजाच्या काळात घडलं, मंदिरामध्ये त्यांना देवाचा ग्रंथ वचन सापडलं आणि मरिया आणि योसेफ यांना देवाचं वचन येशू ख्रिस्त आहे तो मंदिरात सापडला. हालेलुया. जुना करार घ्या, नवा करार घ्या, दोन्हीकडं वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण दोन्ही गोष्टींचा सारांश एकच आहे की तुम्हाला देवाच्या भवनामध्ये देवाचं वचन मिळणार आहे. हालेलुया. तुम्हाला प्रभूची उपस्थिती अनुभवायला मिळणार आहे. प्रभूच्या भवनामध्ये तुम्हाला देवाचं सामर्थ्य पाहायला मिळणार आहे. जिथं देवाची उपस्थिती आहे तिकडे आमची पावलं वळाली पाहिजेत. हालेलुया. त्यावेळेस मोशे देवाचा डोंगर होरेब इथं गेला, आपलं मेंढराचा कळप घेऊन गेला आणि त्या ठिकाणी सासऱ्याची मेंढर तो सांभाळतोय, शेरडं मेंढर सांभाळतोय, कळप घेऊन गेला. रोजच काम होतं घेऊन जायचं. रोज तोच कळप, रोज तोच डोंगर, रोज तेच झाड, रोज सगळं तेच 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 सगळ्या गोष्टी त्याच होत्या. पण त्याला एक गोष्ट दिसली की एक झुडूप आहे, त्या झुडपावरती आज अग्नी उतरून आलेला आहे. हालेलुया. रोजचं झुडूप आहे पण अग्नी नवीन आहे. ज्यावेळेस तो अग्नी त्याने पाहिला पण झुडूप भस्म होत नाही. चमत्कार काय? ते पाहण्यासाठी त्याची पावलं तिकडे वळाली. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची पावलं देवाच्या उपस्थितीकडे वळाली पाहिजेत. आमची पावलं जगाकडे वळता कामा नये. आमची पावलं देवाच्या सामर्थ्याकडे वळाली पाहिजेत. आणि जे देवाकडे वळतात प्रियांनो, त्यांचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या जीवनात देवाचं सामर्थ्य आल्याशिवाय राहत नाही. त्यांना कुठल्याही गोष्टीची वाण पडत नाही. त्यांचं जीवन देवाच्या सामर्थ्याने ओतप्रोत भरलं जातं. हालेलुया. मंदिरात येशू सापडला प्रियांनो. हालेलुया. आता मंदिरात सगळेच लोक पवित्र भावनेने येत नाहीत बहुतांशी ठिकाणी.
हालेलुया. प्रभूला धन्यवाद. सगळे आनंदी आहेत तुम्ही? आमच्याकडे पद्धत आहे, तरुण लेकरांची लग्न जमत नसली की ते चर्चला येणं जास्त वाढवतात. आणि मग त्या मुलीच्या घरच्यांकडून आम्हाला फोन येतो, तो मुलगा येतो का चर्चला? आता दिसत असतो 2च आठवड्यापासून, आता आम्ही काय म्हणायचं? हालेलुया. मग त्याला विचारलं ना, भाळा कसं काय आलं? तो पण एवढ्या मोकळ्या मनाचा असतो ना, त्यात लग्न करायचं ना. मम्मी डॅडी म्हणे येत जा चर्चला. कुणाला फक्त प्रेतक्रियेसाठी चर्चला यायचंय, कुणाला लग्नासाठी यायचंय. पण धन्य ते लोक जे येशूला भेटायला चर्चमध्ये येतात, जे आपल्या देवासाठी येतात, जे आपल्या प्रभूच्या गौरवासाठी येतात. सगळ्याचे उद्दिष्ट वेगळे वेगळे असतात, चर्चला येण्याचे वेगळे वेगळे असतात. पण आपला पवित्र उद्देश घेऊन प्रभूकडे या. देवाच्या प्रिय लोकांनो, 2000 वर्षापूर्वी योहाना 8 अध्याय 1 ते 4 वचनच वाचूया आपण. काय घडलं पहा. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. येशू वारंवार जैतुनाच्या डोंगराकडे जायचा, रात्र तिथे प्रार्थना करायचा एकांतामध्ये. बरं, प्रार्थना झाली आणि मग दुसरं वचन, नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. कुठं आला? मंदिरामध्ये आला. रात्रभर प्रार्थना केली आणि मग नंतर तो पहाट झाली आणि तो मंदिराकडे आला. आणि मंदिराकडे आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले. कोण आले? येशू मंदिरात आलं, कोण आले? म्हणा, सर्व लोक. सर्व लोक. येशू मंदिराकडे आला, लोक घरी बसले नाहीत. सर्व लोक, त्यांना कळालं की येशू मंदिराकडे आला, सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू मंदिराकडे आला. जे सगळे सर्वसाधारण लोक आहेत, ज्यांना येशूकडून वचन ऐकायला आवडायचं, ज्यांना प्रभूवरती प्रेम होतं, ते सगळे लोक जे होते ते येशूकडे वचन ऐकण्यासाठी आले आणि प्रभू त्यांना वचन शिकवू लागला. किती आशीर्वादी क्षण आहे. तिसरं वचन, त्यावेळी व्याभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व पुरुषी यांनी त्याच्याकडे आणले व तिला उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्याभिचार करत असताना धरण्यात आली. आता समजा, येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आला. तो आला, सर्व लोक त्याच्याकडे आले. घरात असतील त्याचे लोक जे असतील, वचन ऐकणारे, ते सगळे लोक आले. पहिले शास्त्री पुरुष पण आले आणि नंतर तिथं आणखीन एक व्याभिचारी स्त्री आहे, तिला ते घेऊन आले होते. लोकांचे 3 स्तर पाहायला मिळतात. एक स्तर असा आहे की जे सर्वसाधारण प्रभूवर प्रेम करणारे लोक आहेत, ते तिथं आले. एक स्तर असा आहे की जे फक्त दोष काढणारे लोक आहेत, ते शास्त्री पुरुषी, ज्यांच्या मनात आज एक कपट योजना आहे, ते पण तिथं आले. आणि एक स्त्री आहे की तिची मंदिरात येण्याची योग्यता नाही, ती पण तिथं आली. आणि मंदिराच्या आवारात ही सगळी घटना घडत आहे. त्या मंदिराच्या दिशेने, येशूच्या दिशेने चांगले लोक आले, वाईट लोक आले, आणि जी एकदम सगळ्यात पापी स्त्री आहे ती पण तिथं आली. चांगल्या लोकांनी वचन ऐकलं, प्रभूला धन्यवाद. पण आता शास्त्री पुरुषी तिथं आहेत, व्याभिचारी स्त्री पण तिथं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये ते येशूला प्रश्न विचारत आहेत, येशूला आता ट्रॅप करण्याच्या तयारीत आहेत, येशूला शब्दात अडकवण्याच्या ते तयारीत आहेत. काय म्हणतो बघूया. आणि जर का उलट सुलट उत्तर दिलं, तिला तर मारायचंच, ह्याला पण दगड मार करायचं आणि मारून टाकायचं येशूला. कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका प्रियांनो. ज्या वेळेस त्यांनी म्हटलं की बायबलमध्ये, आम्हाला पवित्र ग्रंथामध्ये मोशेने सांगितलंय की असं व्याभिचार करताना कोणी सापडलं त्याला धोंडमार करावा. पण तू काय म्हणतोस आम्हाला सांग. तू काय म्हणतोस, काय करायला पाहिजे? येशू ख्रिस्त आपल्या बोटाने जमिनीवर लिहित राहिला. काहीतरी लिहित होता, जमिनीवर लिहितोय. काय लिहितो कोणालाच माहित नाही, पण तो जमिनीवर लिहितोय. ते एकसारखं विचारतात, हिला काय करावं, हिचं काय करावं, पण तो जमिनीत लिहिण्यात बिझी आहे. आणि ते एकसारखे विचारतच राहिले की हिचं आम्ही काय करावं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू आपल्या बोटाने जमिनीवर काहीतरी लिहित होता. हे तेच बोट आहे ज्या बोटाने मोशेच्या त्या 2 दगडी पाट्यांवरती 10 आज्ञा लिहिल्या होत्या. तेच बोट आहे आज ते काहीतरी लिहित आहे. ते काय लिहित आहे कोणाला माहित नाही, पण माझी खात्री आहे
की येशूने त्या दिवशी कृपा दिलेली आहे, नियम संपवून त्याने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा आणलेली आहे. हालेलुया. तोच प्रभू आहे, तेच सामर्थ्य आहे, तीच त्याची उपस्थिती आहे. आणि पहा देवाचं सामर्थ्य. प्रभूने विचारलं, तुमच्या जे निष्पाप असतील, कुणी म्हणा असेल, त्याने तिला दगडमार करावा. आणि प्रभू बघतोय प्रत्येकाकडे. आता कोण दगडमार करणार, कोण दगडमार करणार, कोण दगडमार करणार, कारण त्याला माहिती आहे सगळे पापी. वाक्य काय लिहिलंय, ही स्त्री पाप करत असताना धरण्यात आली. आणि जे पाप करताना धरण्यात नाही आले ते पवित्र आहेत का सगळे? जो पकडला गेला तोच पापी, आणि जो नाही पकडला गेला तो चांगला. हा त्याचा अर्थ का? कदाचित तिथंच तिच्याबरोबर पाप करणारा व्यक्ती तिथंच कुठेतरी लपला असेल त्या गर्दीमध्ये. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस त्यांनी हे शब्द ऐकले, तुमच्या जो निष्पाप असेल, एक शास्त्री असेल त्या काळातला एकदम फेमस, माझ्या एवढं हुशार कोणी नाही, हातात दगड घेऊन आलाय मारण्यासाठी, त्यांनी दगड खाली टाकून दिला. एखाद्या सिनियर पास्टरनी दगड खाली टाकल्यानंतर बाकीचे म्हणतील आपण तर नवीनच देवाच्या सेवेत. हालेलुया. सगळ्यांच्या हातातले बिशप साहेबांनी दगड खाली टाकल्यावर बाकीच्यांचं काय करता? हालेलुया. पाळक साहेबांनी दगड खाली टाकून दिल्यावर मंडळीचं काय करता? एक 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 सगळ्यांनी दगड टाकले, माना खाली घातले, निघून गेले. ती स्त्री तिथं मध्ये उभी आणि फक्त येशू ख्रिस्त, बस. तिला आता कोणीच नाहीये. बायबल सांगतं येशू शिवाय आणि त्या स्त्री शिवाय तिथं कुणीच राहिलं नाही. मग ते आधी खूप लोक आले होते, ते कुठे गेले? प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला. हालेलुया. बोले येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, तिथं कुणीच राहिलं नाही, कुणीच राहिलं नाही. ती एकटी स्त्री तिथं उभी. येशूचा काय प्रश्न होता? ज्याने कधीच पाप केलं नाही त्याने दगड मारावा. त्या गर्दीत एकच जण आहे ज्याने कधीच पाप केलं नाही, तो येशू ख्रिस्त आहे. येशूला अधिकार होता दगड घेऊन तिला मारावा. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय? फक्त निष्पाप व्यक्ती तिला मारू शकतो. येशू निष्पाप आहे, त्याच्या ठाई पाप नाही, तो तिला दगड मारू शकतो. पण येशूने तिच्या पापांची क्षमा केली आणि तिला नवीन जीवन दिलं. देवाचं गौरव प्रकट झालं. आणि हे सगळं घडतंय कुठं? मंदिरामध्ये. हालेलुया. मंदिरात बायबल सापडलं जुन्या काळात, योशियाच्या काळात. पवित्र वस्तूंसाठी मंदिर फेमस होतं. ज्या मंदिरात गोष्टी ठेवल्या जायच्या त्यांना पवित्र आणि समर्पित वस्तू म्हटलं जायचं. समर्पित पवित्र भाकरी, पवित्र मेज, पवित्र दीपवृक्ष, पवित्र कराराचा कोश, पवित्र पडदे, पवित्र वस्तू, मंदिरातील समर्पित वस्तू, सगळं पवित्र पवित्र पवित्र. आणि त्या पवित्र वातावरणात एक पापी स्त्री आली. येशूने पाप तिचं नष्ट केलं आणि तिला सुद्धा शुद्ध करून टाकलं. जे प्रभूच्या भवनात येतील, प्रभू त्यांचं पाप माफ करून टाकतो, त्यांना तो शुद्ध करतो, त्यांना तो आशीर्वादित करतो. हालेलुया. घरात दोन प्रकारचे भांडे असतात. चेअर असे केलेत की तुमच्या घरात एकही भांड शिल्लक नाही. घरात किती प्रकारचे भांडे असतात? बोला बोला बोला. किती? दोन प्रकारचे. एक भांड्यांचा सेट असतो, त्याला माणूस जीवापार सांभाळतो. खूप नवीन असतो आणि खूप महागडा असतो. आणि तो उगाच कोणाच्या लेकराच्या हाताने फुटल काहीतरी होईल, एकदम शोचा असतो, भारी, फक्त पाहुणे आल्यावर काढायचा असतो. आणि त्याला काय केलं जातं? शोकेश मध्ये ठेवलं जातं. आणि ते शोकेश मध्ये ठेवल्यावर ते धूळ खात पडतात वर्ष, कुणी काढत नाही लवकर. हालेलुया. आणि दुसरे भांडे असतात, रोज आदळ आपण, कारण रोज उपयोग आहे, रोज त्याचा उपयोग आहे. रोज घासायचे, रोज धुवायचे, रोज जेवण बनवायचं, रोज जेवण वाढायचं, रोज त्याचा धाड धाड खाड खाड नुसता आवाज किचन मध्ये येत राहणार. ते रोजचे भांडे. जे शोकेश मधले भांडे,
त्याचा आवाज येत नाही. कुणी आमीन म्हणाल का? जे किचन मध्ये भांडे आहेत त्यांचा आवाज येतो. काही लोक म्हणतात, पाळक साहेब तुम्ही लई ओरडता. मी किचन मधलं भांड आहे, मी शोकेश मधलं भांड नाही. हालेलुया. जे शोकेश मधले ते जास्त बोलत नाहीत. काही लोकांचं बोलणं विकत घ्यावं लागतं. हालेलुया. पटकन बोलत नाहीत माणसाशी, नेहमी आखडल्यासारखे असतात. पेटीत पण तसेच. आखडल्या स्थितीतच. बायको रडतीये, अहो बोला ना. अगं बाई, आयुष्यात बोलला नाही ग तो. आता कधी बोलायचं, जाऊ दे त्याला, आता टाइम संपला. काही भांडे शोकेश मध्ये असतात, जास्त वापरत येत नाही. देवाला सांगा, मला ते भांड बनव जे तुझ्या हातात आहे, ज्याचा रोज उपयोग तुझ्या राज्यासाठी केला जाईल. रोज तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग केला जाईल. रोज. हालेलुया. त्या भांड्याला गॅसवर चुलीवर ठेवावं लागल, ते तापल, करपल, त्याला कधी घासलं जाईल, आदळलं जाईल, कधी हातातून पडेल, काही होईल. सगळं प्रभूसाठी झेलायला तयार व्हा. कारण मी शोपीस नाहीये, मी देवाच्या उपयोगाचं पात्र आहे. हालेलुया. थोडी निंदा झाली का लगेच तोंड उतरतात आमची. थोडं गॅस धीमी आच पे का लगेच त्रास. हे प्रभू माझ्यासाठी असं का घडतोस तू? त्रास झाला तर सहन करा. सध्या लोक घाबरले. हॅलो, माईक चेक. ऐकताय तुम्ही? पास्टर, आता काय होणार आहे? तो डोनाल्ड ट्रम्प तिकडून चिडलाय. त्या ट्रम्पचा ट्रम्पेट लवकर बंद होईल, काळजी करू नका. ऐकताय तुम्ही चर्च? आता ते इराणमध्ये असं झालं, आता गॅस महाग झालाय, आता असं झालंय, आता तिसरं महायुद्ध होईल का? माठ्या बायबल वाच रे येड्या. तिसरं महायुद्ध होणार नाही. कान उघडे ठेवून ऐका. त्यांनी किती पण माकडासारख्या उड्या मारू द्या, त्या ट्रम्पने मारू, तर त्या इराणने मारू, नाही तर त्यांच्या बापाने उड्या मारू, तिसरं महायुद्ध होणार नाही आता. तुम्ही म्हणा, काय बरं पास्टर तुम्ही कशाच्या जोरावर म्हणता? ते सगळं होण्याआधी मंडळी उचलली जाणार आहे. आम्ही स्वर्गामध्ये घेतलं जाऊ. भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो प्रियांनो. अनेक लोक राजकारणातले त्यांच्या राजासनावरून त्यांना उखडून फेकण्यात येणार आहे, जे देवाच्या इच्छेच्या विरुद्ध चालतील. तुम्हाला कळालंच नाही. तुम्हाला वाटतं हे मोठे साहेब आहेत, तो तिथं बसलेला आहे, तो मोठा आहे, तो स्वर्गात राजासनावर माझा देव बसलेला आहे. बस मला माहित नाही. सगळ्यांच्या खुर्च्या 5 वर्षाच्या आहेत. माझ्या देवाची खुर्ची कायमस्वरूपी आहे, युगानुयुगाची आहे. आणि कोणाला घाबरताय तुम्ही? कधीच मुखातून शब्द काढू नका. ख्रिस्ती लोक घाबरलेले आहेत. हट. इथं तप्त अग्नीच्या भट्टीत पण आम्ही घाबरत नाही कोणाच्या बापाला. त्या राजाला सलाम करणं आमच्या बसचं काम नाही, आमच्यासाठी नाहीये. ते परात्पर देव आहे आमचा. हालेलुया. जगिक गोष्टींपुढे झुकण्यासाठी देवाने आम्हाला बोलवलं नाहीये. चांद सूरज की प्रस्तिश हम नहीं करते. हालेलुया. दुनिया के माबूदों के आगे नहीं झुकते. का नहीं झुकते रे बाबा तुम? क्योंकि आमेन. हालेलुया. ज्याचा देव जिवंत आहे ते कुठंच झुकत नाही. नाराज आणि निराश होऊ नका. हिलकिया याजकाच्या काळात मंदिरात ग्रंथ सापडला. मरिया योसेफ यांना मंदिरात येशू सापडला. पण आज मला योहान 8 मध्ये दिसतंय, मला मंदिरात आल्यानंतर व्याभिचारी स्त्री तिथं दिसली की जिला येशूने त्याच्या सामर्थ्याने शुद्ध केलंय.
तिला पवित्र केलंय, तिला आशीर्वादित केलंय. हा नवा करार आहे प्रियांनो. चर्च पवित्र लोकांचं शोरूम नाहीये. चर्च शोकेस नाहीये. चर्च देवाचं किचन आहे, जिथे सगळे भांडे वापरले जातील. हालेलुया. त्या प्रत्येक व्यक्तीला देव उपयोगात आणेल जो म्हणत आहे प्रभू माझा उपयोग कर. त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू उपयोगात आणेल. कोणी तुमची चेष्टा केली तरी टेन्शन घेऊ नका. प्रत्येक योजना देवाची असते. प्रत्येक गोष्ट देवाच्या योजनेचा भाग असतो. नुकतीच मी एक साक्ष ऐकले का पास्टरांकडून. कुठल्या आदिवासी भागामध्ये चर्चमध्ये लोक रविवारच्या दिवशी त्यांची भेटी घेऊन येतात आणि तो महिन्यातून एक दिवस असतो. आणि आपलं कसं इन्व्हॉल्व दान हे ते शेतकरी लोक आदिवासी त्याच्याकडे तांदूळ पिकला की तांदूळ आणून द्यायचा, गहू पिकला की गहू आणून द्यायचा, भाजीपाला काय आणायचं ते आणायचं चर्चमध्ये. मग ते सगळ्यांच्या जेवणासाठी म्हणा किंवा चर्चच्या कामासाठी त्याचा कसा उपयोग केला जाईल ते ठरवतील पालक. आता एका बहिणीने ठरवलं की मी उद्या एवढे असे गहू घेऊन जाणार आहे. तिने पिशवी भरली गव्हाची दोन्ही, तिला जेवढ्या तिने शिवून वगैरे व्यवस्थित ठेवली. तिचा नवरा प्रभूला मानणारा नव्हता आणि तिने काय केलं, पिशवी भरून ठेवली. तिच्या नवऱ्याने म्हटलं की जरा हिची मी उद्या चर्चमध्ये जरा हिची जरा गंमत झाली पाहिजे असं करतो. त्यांनी काय केलं की त्याच्यातून सगळे गहू काढले आणि त्याच्यात चुलीतली राख भरून ठेवली. काय केलं, राख भरली फुल आणि परत तशी तशी शिवून ठेवली. आता या बिचाऱ्या गरीब बाईला माहितीच नाही यांनी काय केलंय. तिने दुसऱ्या दिवशी सकाळी उठली, लवकर चर्चला आवरलं वगैरे सगळं केलं आणि खांद्यावरती पिशवी घेतली. तिला माहितच नाही याच्यात राख आहे. गहू समजून गेली चर्चला. आणि मग तिथं पद्धत होती लाईनी ती यायची, सगळ्यांनी अशा पिशव्या ठेवायच्या आणि एकेकाने ती पुढं आणून ठेवायची, प्रार्थना केली जायची. तिचा नंबर होता मागे. आणि मग अनाउन्समेंट झाली की प्रत्येकाने आपापल्या पिशव्या उघडा आणि पुढं आणून ते घेऊन या तुम्ही. तिने माग रांगेत असताना तिने पिशवी उघडून बघती तर राख. ती म्हटलं आता प्रभू हे काय केलंय, माझ्या नवऱ्याचंच काम दिसतं. आता एवढ्या लोकांपुढे मी पिशवी माग कशी घेऊन जाऊ. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबेना. ती म्हटली प्रभू मी काय करू मला समजत नाही. आणि इतकी गर्दी चर्चला, इतकी एवढ्या लोकात आता माझी एकदम नालस्ती होऊन जाईल. ती पिशवी तिने हातात घेतली, म्हणली प्रभू मी काय करू मला समजत नाही. तिचे अश्रू थांबत नव्हते. माईक मध्ये अनाउन्समेंट झाली, काय तुम्ही सगळे नुसते तांदूळ आणि गहू हे ते घेऊन आज एवढ्या लोकांचा स्वयंपाक केलाय, भांडे घासायला कुणी राख तरी आणायला पाहिजे होती. ती बाई म्हणली अरे थांब मी आणली है राख. हालेलुया, बोले येशू मसीह की. जे होत आहे ते देवाच्या गौरवासाठी होत आहे. तुमचा कुणी विरोध करत आहे, तुम्ही त्यांचा विरोध करू नका. हालेलुया. आणि आजकाल ना खूप प्रेशर देऊन सांगितलं जातं ख्रिस्ती समाज धोक्यात आहे, ख्रिस्ती हे. तुमचा देव जिवंत आहे, तुम्हाला माहिती आहे का. ज्या दिवशी मला वाटेल की विकास कांबळेच्या सेवेत येशू काम नाही करत, मी सेवा सोडून देईल. मी काय बोललो परत ऐका. त्याच्या हस्तक्षेपाशिवाय माझं काम करणं व्यर्थ आहे. तो पाहिजेच. गेल्या महिन्यात 16-17 तारखेला काय जालन्यात मीटिंग होती मोठ्या ग्राउंड वरती, फ्रेझर बॉईज ग्राउंड. म्हणजे जालन्यातलं सगळ्यात मोठं ग्राउंड, हजारो लोक येणार आहेत अशी तयारी ग्राउंड वरती. पोहोचलो मी जालन्यात सकाळीच जाऊन. तयारी चालू आहे, सगळे लेकरं तरुण मुलं सगळे धावपळ करतायत, सगळं सामान आणून ठेवलंय, साऊंड हे ते. आणि मग त्यांच्या पुढे प्रश्न पडला, पास्टर काय करायचं काय कळत नाही. त्यांचं डिस्कशन चाललंय ग्राउंड वरती. ते क्रिकेटचं ग्राउंड, लेकरं खेळायचे तिथं. इतका कचरा पडला होता ग्राउंडवर, सगळीकडे नुसता कचराच कचरा. अख्खं ग्राउंड कचऱ्याने भरलंय. म्हणे हे झाडायला 2-4 तास लागतील
आणि मग तिथून पुढे आपण कधी खुर्च्या लावणार, कधी होणार, उशीर झालाय, काय करावं ते विचार करतात, काय करायचं. अशी वाऱ्याची वावटळ आली. 2 मिनिटात ती वावटळ अख्ख्या ग्राउंड मध्ये फिरली, अख्खा कचरा एकत्र केला आणि ग्राउंडच्या बाहेर घेऊन गेली. हा माझा देव आहे, वावटळ पाठवणारा. त्याच्या हस्तक्षेपाशिवाय तुमच्या सेवेला अर्थ नाही. तो छिन्न चमत्कार करणारा देव आहे. हालेलुया. जेव्हा त्याच्या भवनात तुम्ही येता, जेव्हा त्याच्याकडे येता, त्यावेळी सहज बसू नका, त्याच्या चमत्काराची अपेक्षा करा. विरोध किती आहेत तुमचे? ते सगळे विरोधक एकत्र झाले, अख्खी दुनिया एकत्र झाली. फक्त येशू आणि तुम्ही मंदिरात उभे राहाल, बाकी सगळे पळून जातील. मला कळालंय की नाही मला माहित नाही. हालेलुया. मी परत त्या व्याविचारी स्त्रीच्या उदाहरणाकडे आलोय. हालेलुया. सगळे दगड घेऊन रेडी आहेत, मारणार म्हणजे मारणारच. आजपर्यंत कुणाला सोडलं नाही. आजपर्यंत त्यांचा अनुभव आहे की जेव्हा आम्ही दगड घेऊन आलो तेव्हा कुणाचा तरी जीव गेलाय. पण आज अशी वेळ आलेली की तो दगड त्यांना स्वतःच्या डोक्यात मारून घेऊ की काय अशी स्थिती आली असते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभूने अद्भुत काम केलं मंदिराच्या आवारामध्ये. आज मी देवाच्या दारी आलेले, प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेले. आज देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू त्याची उपस्थिती घेऊन आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे. हालेलुया. प्रभूच्या उपस्थितीने, प्रभूच्या सामर्थ्याने, देव बापाने हे त्याचं मंदिर भरलेलं आहे. या जीवनात काही प्राप्त हो अगर न हो, आम्हाला येशू भेटणं जास्त गरजेचं आहे. हालेलुया. आमच्या जीवनात प्रभू असणं गरजेचं आहे. आमच्या जीवनावरती प्रभूचं सामर्थ्य असणं गरजेचं आहे. त्या लोकांनी एक केलं की त्या स्त्रीला मंदिरात आणलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिथं तिचा जीव वाचला. याचा अर्थ तुम्ही मंदिरामध्ये कोणालाही घेऊन या, परमेश्वर त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बोल येशू मसीह की. बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही देवाच्या उपस्थितीत आणून ठेवा फक्त, बस. पुढचं काम करणं प्रभूच्या हातामध्ये, आणि प्रभू त्याचं गौरव प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. जी स्त्री मंदिरात आणण्यात आली तिचा उद्धार झाला, प्रभूने तिला नवीन जीवन दिलं. 1 पेत्र 3 अध्याय 20 वचनात बायबल सांगतं, नोहाच्या तारणामध्ये किती लोक वाचवण्यात आले? फक्त केवळ 8 लोक वाचले. जे तारवाच्या आत होते ते वाचले का बाहेरचे वाचले? माझा आवडचा प्रश्न आहे. आतले वाचले. शेवटच्या काळात पण आतले वाचणार आहेत, बाहेरचे नाही. हालेलुया. म्हणून आत राहा. काही लोक एवढे हुशार आहेत, चर्चलाच जात नाही. विचारलं ना चर्चला काय येत नाही? माझा प्रभू सगळीकडे आहे, तो माझ्या घरात आहे. अरे आळशी माणसा, तुला घर सोडवत नाही हे बघतो आधी. हालेलुया. आमची पावलं देवाच्या भवनाकडे वळली पाहिजेत. हालेलुया. काही लोक अजूनही ऑनलाईन मध्ये अडकलेत. ऑनलाईन. जेव्हा कोविडचा काळ होता तेव्हा ठीक होतं. चर्चची सभा, काही लोक चर्च मध्ये 10 लोक, आणि ऑनलाईन चालू केलंय 100 लोक घरी बसून बघतात. लोक आळशी झालेत. तुम्ही ऐकलं का चर्च? हालेलुया. जर ऑनलाईन एवढं चांगलं असतं, येशू ख्रिस्ताने ऑनलाईनच आमचं तारण केलं असतं वर स्वर्गात बसून. तो खाली आला प्रॅक्टिकली. हालेलुया. तुम्हाला सेवेत उतरावं लागणार आहे. कोण आमेन म्हणाल का? ऑनलाईन कुणासाठी आहे? इथं मी आता टीचिंग देतोय, कोणीतरी आता आपल्या चॅनलवरती लांब कुठंतरी बघतंय, चांगली गोष्ट आहे. ते इथं नाही येऊ शकत. कोणी आजारी आहे, घरी आहे, कोणी जॉब वरती आहे, ते इंडियात नाही आहेत, कुठं बाहेर आहे, त्यांना वचन ऐकायला मिळतंय, चांगलं. पण सगळी सेवा ऑनलाईन नको. हालेलुया. काही लोकांना पटलेलं दिसत नाहीये. हालेलुया. तुमची पावलं चर्चकडे वळालीच पाहिजेत. हालेलुया. देवाचं जेव्हा जेव्हा गौरव चर्चमध्ये होणार आहे, जेव्हा जेव्हा सभा आहे, तुम्हाला चर्चला आलंच पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि चर्च सोडून जे कामं करायला जाल, मी गॅरंटी देतो, हालेलुया, पुढचं मला बोलायला लावू नका.
प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं तुमचं काम सफल व्हावं, तुमच्या काम जे असेल तिथं सांगा, इतक्या वाजता चर्च सुटेल, त्याच्या पुढे मी तुमच्याकडे येईल, आणि मग पुढचं काम तिथून पुढे ठेवा. चर्चचा वेळ चर्चला द्या, देवाचा वेळ देवाला द्या. जे तारवत होते ते वाचवले गेले, जी स्त्री मंदिरात आली ती वाचवली गेली, जे लोक मचव्यात होते ते वाचवले गेले. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मार्क 4 अध्याय 35 ते 41 वचनात लिहिलेलं आहे. मार्क 4:35 ते 41. येशूने म्हटलं आपण पहिली तेरी जाऊ. शिष्य 12च्या 12 येशू ख्रिस्त त्यामध्ये आहे. आणि समुद्रात फार मोठं वादळ आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ज्या मचव्यात आहे तो मचवा सुरक्षित आहे. आमेन, हालेलुया. मचवा सुरक्षित आहे. वादळ फार मोठं होतं, पण वादळ प्रभूने शांत केलं. त्या वादळात प्रभूने त्यांचा बचाव केला, शिष्यांचा बचाव केला. अद्भुत सामर्थ्य प्रभूचं. देवाच्या प्रिय लोकांनो, जे येशू बरोबर मचव्यात आहेत, मग आता दुसऱ्या मचव्यात बसले असाल तर बुडायचे जास्त चान्सेस आहे. स्वतःचा मचवा सोडा आणि येशूच्या मचव्यात येऊन बसा. कुणी आमेन म्हणणार आहे का? हे जीवन वादळाने भरलेलं आहे. आमीन. जो मचवा बुडणारच नाही याची गॅरंटी आहे, त्या मचव्यात बसा. हालेलुया. तुम्हाला विमानात बसवलं आणि बसवायच्या आधी तुम्हाला अनाउन्समेंट केली. आपला जो पायलट आहे 4-5 वेळा विमान पडता पडता वाचलेलं आहे. आपला जो पायलट आहे त्याला व्यवस्थित उडवता येत नाही विमान. आपला जो पायलट आहे नेहमी गडबड करतो, असा आपला पायलट आपल्याला आज लाभलेला आहे. किती लोक विमानात बसतील? आणि जे म्हणतील मी बसणार, एरवाड्याला एक हॉस्पिटल आहे, हालेलुया, माझ्याकडे तिथला नंबर आहे, आपल्याला गरज पडली तर आपण मला सांगू शकता. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जो पायलटच बरोबर नाही, जे विमान कधीही कोसळेल आपल्याला असं वाटतं, त्या विमानात आम्ही कशाला बसावं? जो नेहमी ऍक्सिडेंट करणार आहे, तुम्हाला माहिती आहे, जो गडबड करणार आहे, त्याच्याकडे आम्ही कशाला जाऊ? पण जो मचवा कधीही बुडणार नाही याची ज्यांना गॅरंटी आहे, तो मचवा येशूचा मचवा आहे प्रियानो, आणि आम्ही त्याच्यात बसलेलो आहोत. हे आमच्यासाठी देवाच्या गौरवाचं काम आहे. हालेलुया. जे प्रभू मध्ये आहेत ते सुरक्षित आहेत. ज्या मंदिरात येशू आहे तिथं त्या स्त्रीला आणलं, तिचा जीव वाचला. जिथं येशू ख्रिस्त मचव्यामध्ये आहे तिथं त्या 12 शिष्यांचे प्राण वाचवले गेले. जिथं प्रभू आहे तिथं आम्ही सुरक्षित आहोत. ज्या नोहाच्या तारवावरती देवाची कृपा होती ते सगळे वाचवण्यात आले. मार्क 2 अध्याय 1 ते 12 वचनामध्ये बायबल सांगतं, एका घरामध्ये येशू ख्रिस्त होता, कफरनहूमामध्ये. ज्या घरात येशू आहे, पक्षघाती माणसाला छप्पर उचलून त्यांनी तिथं सोडलं. ज्या घरात येशू आहे त्या घरात आरोग्य मिळालं प्रियांनो. पक्षघाती माणूस तात्काळ बरा झाला, देवाचं गौरव झालं. आज या सगळ्या वचनामधून आपण एक गोष्ट पक्की समजलेलो आहोत, जिथं येशू आहे तिथं आशीर्वाद आहे. हालेलुया. जिथं येशू आहे तिथं आमची पावलं वळाली पाहिजेत. आज आमच्या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती उतरून आलेली आहे. वर्ष किती झालेत? मोठ्याने म्हणा. वर्ष झाले 17. आजपासून आम्ही सैतानासाठी खतरा. हालेलुया. आता आमची मंडळी सैतानासाठी खतरा झालेली आहे. हालेलुया. आज नंतर देवाचं मोठं गौरव आपल्या मंडळीमध्ये प्रकट होईल प्रियांनो. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, जे मंदिरात आहेत ते सुरक्षित आहेत. त्या लोकांनी त्या पापी स्त्रीला, ज्याला मरणारच होती, तिला मंदिराकडे आणलं. देवाने तिचा प्राण वाचवला. जे नोहाच्या तारवत आहेत ते सुरक्षित राहिले, जे येशूच्या तारवत आहेत ते सुरक्षित राहील. प्रभूत आल्यावर आपण सुरक्षित आहेत. जर तुम्ही चर्चला येता, मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं जीवन सुरक्षित आणि आशीर्वादित करण्यात आलेलं आहे. कारण इथं तुम्ही देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात वाढत जाता. जे तुमच्या परिवारातले लोक येत नाहीत त्यांना आज नंतर उत्साही करा आणि त्यांना देवाच्या राज्याकडे आणा. आमेन. आपण सगळे उभे राहूया, आपण प्रार्थना करणार आहोत. Thank you, Jesus. Glory, hallelujah. आपले डोळे बंद करूया प्रियानो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश्वर. आपले हात उंच करूया स्वर्गाकडे, प्रार्थना करूया प्रियानो.
थँक यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचा आत्मा इथे आहे. थँक यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू. ज्या व्यक्तीला डोळ्याचं ऑपरेशन सांगितलंय जागा सोडा पुढे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. ज्यांना कोणाला सांगितलंय डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल, आज प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. आपली जागा सोडा आणि पुढे या. आज प्रभू त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावरती होत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद. प्रभूचा आत्मा इथे आहे प्रियांनो. प्रभूचा आत्मा इथे आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. एक आई रडून प्रार्थना करत आहे. मुलगा बरोबर राहत नाही, मुलगा बोलत नाही आईशी. ती आई प्रार्थना करत आहे, आई भिवू नको, प्रभू तुझ्या मुलाला बदलत आहे. जागा सोडा, पुढे या. प्रभू तुमच्यासाठी महान काम करत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. जे पती पत्नी विभक्त झालेले आहेत आणि घर कुटुंब मोडण्याच्या बेतात आहे, जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. प्रभू आज तुमच्या जीवनाचे मार्ग येशूच्या नावात मोकळे करत आहे. जी बहीण संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे, जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. चालत वगैरे येऊ नका, धावत या. आज देवाच्या गौरवाची वेळ आहे. थँक्यू जीसस. हालेलुया. वाट बघत बसू नका. प्रभूने तुमच्याबद्दल जे सांगितलंय ते जर पूर्ण व्हावं ही तुमची इच्छा असेल, नंतर मला प्लीज भेटू नका. जर तुम्हाला प्रभू सांगतोय तर प्रभू पुढे लगेच पुढे या. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. एक व्यक्ती इथं असं आहेत, तुमच्या मनावर खूप ओझ आहे आणि तुम्हाला असं दडपण आलंय की तुम्हाला वाटतं की कोणीतरी नेहमी तुमच्या मागावरती आहे आणि तुमच्या जीवनावरती कोणाला तरी संकट घेऊन यायचंय. नेहमी तुम्हाला वाटत राहतं की तुमच्या जीवनावरती काहीतरी ओझ आहे. कोणीतरी तुमच्या विरुद्ध कट कारस्थान करत आहे, कोणीतरी तुमच्या मागावरती आहे. जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या जीवनावरती प्रत्येक बंधन अडखळणं तोडले जात आहेत. कुणाला तरी किडनीचा प्रॉब्लेम आहे इथं आता सध्या, जागा सोडा आणि पटकन पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. तुमच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे, जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी हालेलुया. धन्यवाद 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 येशू. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. रेगनामांतो शाखांथा लर्रा नमांतो सेखेरियांथा रवनमा. ग्लोरी 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 हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 हालेलुया. कोणी तर सेवेमध्ये आहे पण तुम्ही प्रार्थना करत आहात की प्रभू मला तुझ्या गौरवासाठी चर्च बांधायचंय, भवन बांधायचंय. तुमच्या गावात चर्च नाहीये आणि तुमची इच्छा आहे की तुम्हाला जिथं मंदिर नाही तिथं बांधायचंय. जागा सोडा आणि पुढे या. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करत आहे. हे दिवस तुमच्यासाठी देवाच्या गौरवाचे होणार आहेत. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रभू तुमच्या जीवनाचे तुमच्या सेवेचे मार्ग मोकळे करत आहे. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. 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 आपला आवाज उंच करूया प्रियांनो, प्रार्थना करूया, अन्य भाषेत प्रार्थना करूया. प्रभूचा हात स्पर्श करत आहे, प्रभूचं सामर्थ्य स्पर्श करत आहे. स्वीकार करूया त्या प्रभूच्या सामर्थ्याचा. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. ओ धन्यवाद 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 येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. हालेलुया. 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 ओ रिबा बाबा बा सेकेटो मारले रे हस्तोरोनो शाखांटो मारले रे सेकेटो मारो. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू. एक व्यक्ती असे आहेत नेहमी तुमच्या पोटामध्ये तुम्हाला त्रास होतो, बऱ्याच वेळा उलटीचा त्रास होतो, बऱ्याच वेळा तुम्हाला पोट दुखत राहतं, तुम्हाला समजत नाही काय झालंय, पण तुमच्या खाण्यामधून काहीतरी गेलेलं आहे, चुकीची गोष्ट गेली आहे. त्यांना माफ करा. पण प्रभू तुमच्यासाठी आज मार्ग मोकळे करत आहे. तुमच्या जीवनावरून बंधनं तोडण्यात येत आहेत आणि त्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्यामधून काढून टाकण्यात येत आहेत. यावेळेस मी विनंती करतो, ज्यांच्या जीवनात हा त्रास आहे जागा सोडून पुढे या. प्रभू प्रत्येक बंधन तोडत आहे. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ राबा बाबा सेखेटो रो शाखांथा माला रा सेखेटो रिबाना मामांथो रोनो. जीसस. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
धन्यवाद 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 धन्यवाद. एका व्यक्तीला रात्री असे स्वप्न पडतात की तुम्ही एकदम घाबरून उठता आणि तुम्हाला वाटतं की झोपेतच मला काहीतरी होईल. जागा सोडानी पुढे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून आज या सकाळी प्रभू तुम्हाला सोडवत आहे. प्रभू त्याच्या सामर्थ्याने तुमची सुटका करत आहे. भीतीचे स्वप्न हे तुमच्यावरती येणारा एक आघात आहे. आपली जागा सोडानी पुढे या, प्रभू तुम्हाला मुक्त करत आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी हालेलुया. ओ धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. ग्लोरी 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 हालेलुया. ओ थँक्यू जीसस. शांत राहू नका प्रियांनो. ही वेळ आपल्या आशीर्वाद प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. ही वेळ देवाचं सामर्थ्य प्राप्त करून घेण्याची वेळ आहे. Thank you Jesus, hallelujah. Oh धन्यवाद 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 यीशु, hallelujah. Thank you Jesus, hallelujah. जे गाडीसाठी प्रार्थना करत आहेत पुढे या, प्रभू तुम्हाला बोलवत आहे. ज्यांची विनंती आहे देवाकडे, प्रभू मला गाडी देऊन आशीर्वादित कर. 2 व्हीलर 4 व्हीलर, तुम्ही ज्याही वाहनासाठी देवाच्या गौरवार्थ तुम्ही प्रार्थना करत आहात, आज तुमच्यासाठी मार्ग मोकळे केले जात आहेत. प्रभू तुमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य होत आहे. येशूच्या नावामध्ये बंधनं तोडले जात आहेत, अडखळणं निघून चालले. थँक्यू जीसस. ओ ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद येशू. Thank you Jesus, hallelujah, 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 hallelujah. Thank you Jesus. तुमच्या शरीरात कुठलाही आजार असेल, आपल्या जागेवर थांबू नका, पुढे या. प्रभू तुम्हाला बरं करत आहे. तुम्ही जिथेही असाल, कदाचित तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही बरे होणार नाही, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. तुमच्या जीवनात तुमच्या शरीरात कुठलेही असाध्य रोग असतील, जागा सोडानी धावत पुढे या. प्रभू तुम्हाला बोलवत आहे. Thank you Jesus, glory, hallelujah. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. येत्या काही क्षणात देवाचा अग्नी अभिषेक तुमच्या जीवनावरती उतरून येईल आणि तुमच्या जीवनातले प्रत्येक बंधन निघून जातील, अडचणी निघून जातील. आजचा हा वेळ देवाच्या गौरवासाठी तुम्ही पाहणार आहात. तयार व्हा, तयार व्हा. प्रभूचा हात तुमच्या जीवनावरती येत आहे. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. ओ राबा शाखांतो रोनो शाखाले रे हांतो. पवित्र देवा येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करत आहे. प्रभू या प्रियजनांना तुझा स्पर्श कर. आज या दुपारच्या समयी प्रत्येक बंधन, प्रत्येक अडखळण येशूच्या नावात निघून जाऊ दे. तुझ्या आरोग्याने तुझ्या लोकांना भर. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तुझ्या अग्नीचा अभिषेक वाहू दे प्रभू. ओ री बाबा 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 शानदार रबनमंतो सेखले रे हांत्रोनो. ग्लोरी 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 ग्लोरी. सुटका प्राप्त करा, प्रभूचं सामर्थ्य प्राप्त करा येशूच्या नावात. ग्लोरी, हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद 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 येशू. प्रभूचं सामर्थ्य स्पर्श करत आहे, प्रभूचा अग्नी स्पर्श करत आहे, प्रभूचं गौरव प्रकट होत आहे. Thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus, hallelujah, hallelujah, hallelujah. तुला धन्यवाद 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 यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. प्रभू तू धन्यवाद प्रार्थना ऐकत आहेस. धन्यवाद प्रभू, आपल्या लोकांना सुटका दिली. धन्यवाद आजार विकार दूर केले. धन्यवाद तुझ्या सामर्थ्याने भरलं. तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. जसं तू मंदिरात होतास प्रभू आणि त्या स्त्रीला जी पापाने पूर्णपणे तिचं जीवन नाश झालं होतं, तिला नवीन जीवन मिळालं. आज आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्या भवनामध्ये सगळ्यांना नवीन जीवन मिळू दे. तुझ्या सामर्थ्याने आपल्या लोकांना भर, तुझं गौरव होऊ दे. इथे सदा प्रार्थना केंद्र शांती सागर उपासना मंदिर आशीर्वादित कर. 17 वर्ष प्रभू तू सांभाळलं. तुझे मनापासून आभार आणि उपकार मागतो. या मंदिराची अधिकाधिक वाढ कर, तुझं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, वरच्या फ्लोरचं जे काम चालू आहे, तुझा दास या नात्याने प्रार्थना करत आहे. थँक्यू जीसस, हालेलुया. या चर्च आपले दोन्ही हात उंच करूया आणि यावेळेस आपल्या चर्च साठी आपण प्रार्थना करणार आहोत. थँक्यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया हालेलुया. येशूच्या नावात प्रभू तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर. जे राहिलेलं काम आहे ते येशूच्या नावात पूर्ण केलं जाऊ दे, पूर्ण केलं जाऊ दे. प्रभू परमेश्वरा, वरच्या फ्लोरवर पूर्ण तुझ्या दिव्य दूताने हॉल पूर्ण भरलेला आहे प्रभू. धन्यवाद. पूर्ण हॉल तुझ्या अग्नी अभिषेकाने भरला. तुला धन्यवाद.
प्रभू राहिलेलं काम येशूच्या नावात. ओ रिबा बा 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 शाबा रिबा ममान थोरनो. ग्लोरी 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 हालेलुया. आर्थिक मार्ग मोकळे केले जाऊ दे प्रभू. आमच्या चर्चकडे उत्तम साऊंड सिस्टीम असू दे. येशूच्या नावात मार्ग मोकळे केले. धन्यवाद 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 धन्यवाद. एलईडी स्क्रीन प्रभू, प्रोजेक्टर्स येशूच्या नावात उत्तम उत्तम इलेक्ट्रॉनिक वस्तू. थँक यू जीसस. ओ रिबा बा 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 शाखा ले रे मान थोरोनो. मार्ग मोकळे केले प्रभू, मार्ग मोकळे केले, मार्ग मोकळे केले. ओ हालेलुया हालेलुया हालेलुया. सगळ्या गरजा सगळ्या गरजा सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या. धन्यवाद 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 धन्यवाद. उत्तम त्या गोष्टी धावत येत आहेत प्रभू, चालून येत आहेत. धन्यवाद. रे बे 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 सेखे ही अथरमनमा. ग्लोरी 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 हालेलुया. राजाच्या रथाला ओव्हरटेक करण्याचं सामर्थ्य एलियावर दिलं होतं. अशी एलियाला गती दिली प्रभू. आज या सगळ्या कामांवरती गती उतरून येऊ दे तात्काळ. ओ रिके माठो रोनो सेखे लेरना. गेल्या अनेक वर्षाचे पूर्ण झालं नाही ते या दिवसात पूर्ण होत आहे. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद प्रभू. काम पूर्ण होत आहे. तुझं गौरव होऊ दे राजा. परमेश्वर प्रार्थना करतो. रेव्हरंड अशोक लोंढे, आमच्या ताई, त्यांचा पूर्ण परिवार मंडळी सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तू कर. पास्टरची सेवा तू आशीर्वादित कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करत आहोत येशूच्या नावात. आपल्या अभिषिक्तांच्या द्वारे मोठ्या आणि महान गोष्टी तू करत आहेस प्रभू. मंडळीची वाढ होते प्रभू, नवीन आत्मे येते. धन्यवाद. तुझा दास्यनाथने प्रार्थना करतो. आलीच्यासाठी वैऱ्याचे डोळे जसे आंधळे केले तसे पास्टरांसाठी त्यांच्या प्रत्येक वैऱ्याचे डोळे आज आंधळे केले जाऊ दे. त्यांना चर्च दिसू देऊ नको, त्यांना पास्टर दिसू देऊ नको, तुझं जे कार्य चाललंय ते दिसू देऊ नको. येशूच्या नावात वैऱ्याची योजना आम्ही रद्द करतो. सांगलीमध्ये आम्ही रिवायवल डिक्लेअर करतो. मंडळाची वाढ डिक्लेअर करतो. पूर्ण या भागात तुझं संजीवन आम्ही डिक्लेअर करतो. पित्या धन्यवाद. मागील 3 दिवस तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी तू कृपा पुरवली. वचनाद्वारे, भविष्यवाणीद्वारे, तुझ्या सामर्थ्याद्वारे तू आमची भेट घेतलेली आहे. मंडळीला तू आशीर्वादित केलं आहेस. तुला धन्यवाद देतो. आज तुझा दास्यानाथने प्रार्थना करते. मंडळीची वाढ आणि उन्नती होऊ दे. तुझं गौरव होऊ दे प्रभू. पास्टर आकाश यांना तुझ्या हाती घे. जे तू काल मला प्रकट केलंस राजा, त्यांची गौरवी सेवा सुरू होत आहे. आणि प्रभू त्यांच्या प्रार्थनेने मुर्दे उठणार. तुला धन्यवाद देतो. त्यांच्या प्रार्थनेने मोठ्या चिन्ह चमत्काराच्या गोष्टी घडणार आहेत. आकाश पास्टरांची निवड केलेली आहे प्रभू. तुला धन्यवाद. त्यांच्या गाण्यांचा अल्बम रिलीज केला जातोय. तुला धन्यवाद. त्यांच्या प्रार्थना विनंत्या तुझ पुढे सादर होतोय. तुला धन्यवाद प्रभू. धन्यवाद. तू महान काम करत आहे. अद्भुत आणि अलौकिक गोष्टी पाहायला मिळू दे. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. आवळे पास्टरांना ब्लेस कर प्रभू. त्यांचा परिवार आशीर्वादित कर. तुझ्या गौरवार्थ त्याचा उपयोग कर. सगळे प्रियजन तुझ्या हाती घे प्रभू. परमेश्वरा नवगिरे पळक साहेबांना तुझ्या हाती घे. त्यांची मंडळी, त्यांची सेवा, सगळं कार्य तू आशीर्वादित कर. त्यांच्या बरोबर तू राहा. त्यांना उदंड आयुष्य दे. त्यांचा पूर्ण परिवार आशीर्वादित कर. तुझा पवित्र हात त्यांच्या जीवनावर असू दे. जे अनेक बाळकगण, सेवक वर्ग इथे आहेत प्रभू, त्या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने भर. मंडळी या नात्याने आम्ही सर्वांना तुझ्या ताड घे. प्रार्थना ऐकलीस, आमची भेट घेतलीस, तुझे मनापासून आभार आणि उकार मानतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन आमेन. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की. आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया.